पुण्यात नेमकं चाललंय तरी काय हा सवाल उपस्थित होतोय, कारण पुण्यातल्या हडपसर परिसरात गोळीबाराची घटना आहे। शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याच्या मुलाचा हा पराक्रम पाहायला मिळतोय, प्रताप पाहायला मिळतोय। हवेत गोळी फायर करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे। मावस भावाच्या खांद्यातून गोळी आर पार गेलेली आहे। मस्तीत पिस्तूल लोड करून हवेत गोळी फायर करत असताना त्याच्याच मावस भावाच्या खांद्यातून गोळी आर पार गेली आहे। गावठी पिस्तुलातून हा गोळीबार झालेला आहे। रात्री 8:15च्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। सातववाडीकडे जाणाऱ्या कॅनर रोड परिसरात हा सगळा प्रकार घडतोय। जखमी तरुणाला सुरुवातीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं, मात्र गोळीबाराचा प्रकार असल्यामुळे डॉक्टरांनी ससून रुग्णालयात पाठवलंय। ससून रुग्णालयानं ही माहिती मोंढवा पोलिसांना दिल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलेला आहे। 2 दुचाकीवरून चौघे निघालेले होते, त्यावेळी ही घटना घडली आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, काय चाललंय काय नेमकं पुण्यात? नक्कीच मस्तीमध्ये हे पिस्तूल फायर केल्याचं समोर आलेलं आहे। हवेत फायरिंग करत असताना त्याच्याच मावस भावाच्या खांद्याला गोळी लागलेली आहे आणि यामध्ये आता तो सुद्धा जखमी झालेला आहे। काल रात्री 8 ते 8:15च्या दरम्यान हडपसर येथील जो सातववाडी भाग आहे कॅनल रोड परिसरातला, तिथं ही घटना घडलेली आहे। संबंधित जो तरुण जखमी झालेला आहे त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुद्धा सुरू आहेत। मात्र हा गोळीबाराचा प्रकार घडल्यामुळे डॉक्टरांनी ससून रुग्णालयात त्या रुग्णाला पाठवलेला आहे। पण संबंधित ज्याने फायरिंग केलेली आहे तो शिंदे गटाच्या कार्यकर्त्याचा मुलगा असल्याचं सुद्धा समोर आलेला आहे आणि त्यामुळे पुणे शहरामध्ये राजरोसपणे अशा पद्धतीने गोळीबाराच्या घटना आहेत त्या घडू लागलेल्या आहेत। काही दिवसांपूर्वी शिंदे गटाच्याच एका पदाधिकाऱ्याच्या गाडीवरती गोळीबार झालेला होता आणि अशा पद्धतीच्या घटना पुणे शहरात आता सातत्याने वाढू लागलेल्या आहेत। गेल्या 4-5 महिन्याचा आढावा घेतला तर 8 ते 7 गोळीबाराच्या घटना आहेत त्या पुणे शहरामध्ये घडलेल्या आहेत। या संपूर्ण जो प्रकार हा घडलेला आहे त्यावरून 2 दुचाकीवरून निघालेले 4 जण होते आणि त्यानंतर हा सगळा प्रकार घडलेला आहे। मोंढवा पोलिसांकडून या संपूर्ण घटनेचा अधिक तपास आहे तो सध्या केला जातोय। निश्चित अमोल, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या कोणाच्या सविस्तर माहिती करता। नाशिकमध्ये लग्नाच्या महिनाभरातच विवाहितेनं आत्महत्या केली आहे। प्रेमविवाह औट घटकेचा ठरलाय। सासरच्या लोकांकडून छळ होत असल्याचा मृत विवाहितेच्या आईचा आरोप आहे। सासरच्या मंडळींविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात येतोय। संशयित या ठिकाणी 2 व्यक्तींना म्हणजेच पतीसह सासूला सुद्धा अटक करण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? पुण्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये सुद्धा भक्ती प्रकरण हे ताजं असतानाच नाशिकमध्ये आणखीन एक असा प्रकार आता समोर येताना दिसतोय। महिनाभरातच विवाहितेनं या ठिकाणी टोकाचं पाऊल उचललंय। निश्चितच लागू खरं तर राज्यातील महिलांच्या अत्याचारामध्ये वाढ होत असलेल्या घटना ज्या आहेत त्या रोजच समोर आपल्याला बघायला मिळत आहे। पुण्यातलं वैष्णवी प्रकरणानंतर नाशिकमधील भक्ती गुजरातीचं प्रकरण हे समोर आलेलं होतं आणि त्यानंतर आता भाग्यश्री थोरात या महिलेचे जे प्रकरण आहे ते समोर आलेले आहे। खरं तर प्रेमविवाह केल्यानंतर महिन्याभरातच या महिलेने विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची जी घटना आहे ती उघडकीस आलेली। या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सासरच्या छळाला कंटाळून या महिलेने आत्महत्या केल्याचा जो गुन्हा आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। लग्न झाल्यानंतर विवाहित आहे जी ती नीट बोलत नाही, काम करत नाही, सतत मोबाईल बघते, असं सासूकडून सततचा छळ सुरू होता आणि या छळाला त्रासून खरं तर भाग्यश्रीने आत्महत्या केलेली होती। या प्रकरणी महिलेची जी आई भाग्यश्रीच्या आईने आडगाव पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आणि त्यानंतर जे आहे महिलेचे जे सासू आहे, पती आहे, त्यांना अटक करण्यात आलेली होती। 27 मे रोजीची ही घटना घडलेली आहे। भाग्यश्रीने तिच्या आईला फोन केला होता आणि फोनवर ही घटना कथन केलेली होती की सासू मला सारखी बोलत असते, नीट काम करता येत नाही तुला, तू सतत मोबाईल बघत असते, असे सततचे टोमणे मारत असते असं सांगून भाग्यश्रीने तिच्या आईला फोन केला आणि त्यानंतर फोन बंद केला होता। त्याच दिवशीच्या रात्री तिने विषारी औषध सेवन केलं आणि उपचारादरम्यान खरं तर तिचा मृत्यू झालेला आहे। यानंतर आईने पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि आता सासरच्या मंडळींविरोधात आडगावच्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणी जे आहे सासूला
आणि पतीला जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. अधिकचा जो तपास आहे तो सहाय्यक पोलीस आयुक्त पद्मजा बडे यांच्या मार्गदर्शनाखाली आता सुरू आहे. मात्र या घटनेमुळे राज्यातील महिलांच्या अत्याचारामध्ये घटनेमध्ये जे वाढ होत आहे त्याचे प्रकरण जे आहे ते आता समोर यायला लागते आणि आज याच पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या देखील नाशिकमध्ये आहे. त्या या महिलांच्या तक्रारी कशा पद्धतीने घेतात हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. लागवी निश्चित. महेश, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.